नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो. वेळ सकाळची आहे आणि संध्याकाळपर्यंत ही वेळ अतिशय क्रुशल अशी वेळ आहे. लक्षात घ्या, आजचं तुमचं मतदान हे 29 महापालिकेसाठीच नव्हे तर महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान देईल. विशेषतः मुंबईकरांसाठी. मी कधीच म्हणणार नाही की तुम्ही ह्या पक्षाला मतदान करा, त्या पक्षाला मतदान करा. पण मी एवढं नक्की म्हणेन की मतदान अशा व्यक्तींना करा की जे व्यक्ती निसर्गाचं रक्षण करतील, जे व्यक्ती केवळ नुसता विकासच नाहीत करणार तर तुमचा श्वास देखील अमर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करतील, जे व्यक्ती हे तुमची अस्मिता जपतील, अशा सर्वांना मतदान करा. शेवटी लढाई अस्तित्वाची आहे आणि ज्यावेळेस माणूस अस्तित्वावर येतो त्यावेळेस तुम्हाला माहीत असते स्वाभिमान, स्वप्रतिष्ठा अतिशय महत्त्वाचे असते. भारताच्या बळकट लोकशाहीसाठी मतदान आवश्यक आहे. मुंबईसाठी मुंबईकरांनी ही तुमची जी संधी आहे, ही संधी आत्ता जर गेली तर पुन्हा 5 वर्ष संधी नाही आणि भविष्यात काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही. मला माहीत असेल मागच्या 5 वर्षात निवडणुका लागल्या होत्या, त्याच्यानंतर 2 ते 3 वर्ष निवडणुकाच झाल्या नाही. कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सावध राहा, सावधानतेने मतदान करा. मराठी अस्मिता ही मुंबई केवळ मुंबईकरांची नसून संपूर्ण महाराष्ट्राची आहे आणि त्या दृष्टिकोनातून विचार करा. महाराष्ट्रातला माणूस मुंबईत आला तर त्याला परक कधी वाटत नाही. एवढा विचार करून मतदान करा. मतदान कोणाला करायचं हा तुमचा स्वतंत्र अधिकार आहे, त्याबद्दल कोणतीही शंका नाही. पण मतदान अशा व्यक्तींना करा ज्या व्यक्तींना मराठीची जाण आहे, ज्या व्यक्तींचा आत्मा हा मराठीशी निगडीत आहे, ज्या व्यक्ती हा विकास म्हणजे केवळ मोठे मोठे ब्रिज, मोठे मोठे टनेल नसून तेथील सामान्य माणसाचा देखील विकास ही संकल्पना धरतात, अशा व्यक्तींनाच मतदान करा. तुमच्या क्षेत्रात असणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. आणि हां, मतदान हे विकत घेतलं जात नाही, त्यामुळे मत हे दानच करा.